न्यूज28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। महाराष्ट्रात देशातील पहिला पाण्याचा सातबारा, जल व्यवस्थापनासाठी ऐतिहासिक निर्णय। मुंबई, पाण्याचा अतिवापर रोखण्यासाठी तसेच प्रभावी जल व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देशात प्रथमच पाण्याचा सातबारा अर्थात जल सातबारा ही नाविन्यपूर्ण संकल्पना प्रायोगिक तत्वावर राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली। या योजनेअंतर्गत गावातील उपलब्ध पाण्याचा संपूर्ण ताळेबंद तयार केला जाणार आहे। ज्या प्रकारे जमिनीचा सातबारा उतारा असतो त्याच धर्तीवर आता गावातील पाणी साठा, वापर आणि पुनर्वापर याची अधिकृत नोंद ठेवली जाणार आहे। पाण्याचा सातबारामध्ये गावात होणारा पाऊस, पावसाचे संकलन, साठवणूक, पाण्याचा वापर, शेती व पिण्यासाठी होणारा उपयोग तसेच पाण्याचा पुनर्वापर, वॉटर ऑडिट याची सविस्तर माहिती नोंदवली जाणार आहे। यामुळे प्रत्येक गावाला स्वतःच्या पाणी उपलब्धतेचा अचूक अंदाज घेणे शक्य होणार असून पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्यास मदत होणार आहे। जलव्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या एक्वेरियम संस्थेने मांडलेल्या संकल्पनेवर आधारित ही योजना तयार करण्यात आली आहे। भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरेल असा विश्वास शासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे। राज्यातील गावांना जलस्वावलंबी बनवणे, भूजल पातळीचे संवर्धन करणे आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर सुनिश्चित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। शासनाच्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत असून जलसंवर्धनाच्या दिशेने महाराष्ट्राने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल। ग्रामपंचायतीपासून तर नगरपालिका, महानगरपालिकेपर्यंत जे पाणी आपण जमिनीतून उचलतो त्याचं ऑडिट करणे आणि जे पाणी जमिनीतून उचलला तेवढंच पाणी आपण जमिनीत टाकतो काय याची तपासणी करणे आणि यावर प्रत्येक गावठाणाचं, प्रत्येक नगरपालिकेचं एकूण पाण्याचं संपूर्ण डेटा हा संकलित करून ज्या पद्धतीने जमिनीचा सातबारा असतो तसा पाण्याचा सातबारा, किती पाणी त्या गावाला आहे, काय सोर्सेस आहे, काय सोर्सेसने आम्ही पाणी उपसतो, काय सोर्सेसने पाणी भरतो आणि एकंदरीत जलसाठा कमी होऊ नये, जमिनीची जी त्या ठिकाणी ड्राय झोन तयार होत आहे ते ड्राय झोन तयार होऊ नये याकरता एक आम्ही मॅपिंग करण्याचा विचार केला आहे आणि काल आमची एक बैठक झाली। त्यामध्ये प्रायोगिक तत्वावर प्रत्येक विभागातली एक ग्रामपंचायत आम्ही या ठिकाणी निवडतो आहे। हे काम पाणी पुरवठा विभाग सुरू करेल। एसीएस पाणी पुरवठ्याला आम्ही जबाबदारी दिली आहे आणि मग महसूल विभागामध्ये ज्याप्रमाणे जमिनीचा प्रॉपर्टी कार्ड सातबारा असतो त्या पद्धतीचा सातबारा प्रॉपर्टी कार्ड हे प्रत्येक गावाचं पाण्याचं असलं पाहिजे, पिण्याच्या पाण्याचं आणि शेतीच्या पाण्याचं असलं पाहिजे याकरता आम्ही योजना तयार करतो आहे। महसूल विभाग, महाराष्ट्र शासन। अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा।